कुठे राहिला? ये, तुझीच वाट पाहत होते. वाटलं मार्ग विसरलास की काय? असा कसा मार्ग विसरीन? तुला पण माहिती आहे, गेले 2 वर्ष. किती? 2 वर्ष. ऑफिस सुटल्यानंतर डायरेक्ट मी इथे येतो. का? खास तुझ्या हातची चहा पिण्यासाठी. आणशील का आता चहा? हा, चहा. हो आणते, बस. आणि आता काय अरे, फक्त 2 महिने तसे पण. मग तर तुला इथे यायची गरज पण नाही. नाही म्हणजे परमनंटली मीच येते ना तुझ्याकडे. वा, ह्याला बोलतात चहा. तुला माहिती आहे, असा चहा मी आयुष्यात कधीच प्यायलो नाही आहे. आणि तुला खरं सांगू म्हणू, ऑफिसमध्ये एवढं वर्कलोड आहे, प्रेशर आहे, टेन्शन आहे, पण रोज संध्याकाळी 6 वाजायची मी वाट बघतो. हो का? हो ना. केव्हा 6 वाजतील, केव्हा मी इथे येईन आणि केव्हा मी तुझ्या हातचा चहा पिन. अच्छा, म्हणजे माझ्या हातच्या चहासाठीच तू माझ्याशी लग्न करतोयस तर? हो, ऑब्व्हियसली. अच्छा, तू किती अनरोमॅन्टिक आहेस रे. मी अनरोमॅन्टिक आहे? हो. मी? हो. अच्छा, बर. डोळे बंद कर तुझे. डोळे बंद कर. ओके, करते. आणि उडू नको अजिबात. ओके. हात दे. हात दे तुझा. डोळे उघड आता. अजून एक कप चहा मिळेल का प्लीज? बस आणते. आशू, उठ उठ. आशू, वाजलेत किती? उठतोयस की नाही? उठ. ना यार. उठ. ऑफिसला नाही जायचंय का? चहा ठेव ना प्लीज. ए, प्लीज वगैरे काय? अरे 2 वर्ष माझ्या घरी येऊन हक्काने चहा प्यायचास आणि आता हक्काची बायको असताना प्लीज म्हणतोस? फॉर्मॅलिटी नकोय, उठ चल. चहा. राईट टाइमवर चहा आणून दिलायस यार. मग कसा गेला आजचा दिवस? काय विचारू नकोस. साला फालतूगिरी आहे माहिती. ऑफिसमध्ये एवढं पॉलिटिक्स चालतं ना, तर सगळी कामं मला करावी लागतात. अरे हो, रिलॅक्स. तू आराम कर, बघू आता. काय झालं? काय नाही यार, दमलोय मी जाम. झोपतो मी थोडा वेळ. आणि हो, त्यात चहा राहिली आहे ती घेऊन जा. काय? चहा आहे त्याच्यामध्ये, ती घेऊन जा बाबा. ऐक. आशू, किती वाजलेत बघ? उद्या फिरायला जायचंय ना आपल्याला. उद्या कसं जमणार यार? आता मला रात्रभर जागायचं यार. प्लीज नेक्स्ट टाइम जाऊ ना. बरं ठीक आहे. जेवून घेतोयस का? भूक नाहीये. चहा ठेव ना, फर्स्ट क्लास. आशू, ही काय वेळ आहे का चहा प्यायची? ठेव ना प्लीज. एवढा काय भाव खाते? बरं ठीक आहे. घे.
काय झालं? खरं सांगू, हं? साखर कमी आहे. साखर कमी आहे? अरे पण किचनमध्ये मी सुद्धा प्यायले, तेव्हा तर बरोबर होती. नाही, कमी आहे. टाकून ना थोडं प्लीज. बरं दे. घे. बरोबर आहे ना? खरं सांगू काय, हं? जास्त झाली आता. जाऊ दे, होतं. आय कॅन अंडरस्टँड. होतं कधी कधी, काय हरकत नाही. घ्या. आशू, चल ना, आज कुठेतरी फिरायला जाऊया. आज नको ग, आज थोडंसं काम आहे. ए आशू यार, चल ना रे. आपण किती दिवस झाले गेलोच नाहीये. त्या दिवशी पण तू काम करत होतास आणि आता पण तेच. बरं ते जाऊ दे, थोडा चहा ठेव ना. फाईन. आलं पण टाक. आता काय झालं? किती आलं? अरे आशू, तूच सांगितलंस ना आल्याचा चहा बनव म्हणून. मी बोललो तुला आल्याचा चहा बनव, पण आलं टाकायला काय प्रमाण वगैरे? अच्छा, म्हणजे मला आता आल्याचा चहा पण बनवता येत नाही. अरे मगाशी किचन मध्ये प्यायले मी, बरोबर आहे. सोड, जाऊ दे. ते जा घेऊन आता आणि प्लीज दुसरा बनव. साखर संपलीये. आण ना मग. तू आण ना, मी बनवून देते. तुला दिसत नाहीये का मी काम करतो इथे ते? म्हणजे मी काम करत नाहीये असं म्हणायचंय? मी असं काय बोललो का तुला बाबा? पण आता सध्या तरी मी काम करतोय ना, मग जा ना, घेऊन ये ना. काय प्रॉब्लेम आहे? हे बघ, तुला हवाय ना चहा, खाली जा, साखर घेऊन ये, मी देते बनवून. आणि तसंही तुला कुठे आवडतो ना हल्ली माझ्या हातचा चहा. म्हणजे तुला काय वाटतंय की मी मुद्दामून करतोय काय? तू मगाशी ती चहा पिऊन बघ, इथेच ठेवली आहे बघ पिऊन. अरे टोचतंय घशामध्ये. काय प्रमाण आहे का ते आल्याला? लग्नाआधी साखरेऐवजी मीठ जरी टाकलं ना तरी तो चहा तू सुर्र सुर्र करून प्यायचास. आणि आता बघा. अरे पिणारच ना, कारण त्यावेळेस तुझं चहा बनवायचीस ना, भयंकर आवडीने बनवायचीस, प्रेमाने बनवायचीस. आता तुला काहीतरी इंटरेस्ट राहिलाय का चहा बनवण्यामध्ये? जेव्हा पण मी तुला बोलतो ए प्लीज चहा बनव, तर आरशात जाऊन चेहरा बघ एकदा. हे बघ, तुला चहा हवाय ना, खाली जा, साखर घेऊन ये. नसेल आणायची तर बस तसाच, मला काय. ठीक आहे, देतो आणून. आत्तापर्यंत ऑफिसमध्ये काम करायला लागायचं एक्स्ट्रा, आता घरात पण काम करावं लागणार आहे. देतो. आता हा काय उपद्व्याप करायला गेलाय? काय करतोयस रे किचन मध्ये? चहा बनवतोय. कशाला प्रयोग करतोयस? तुला जमणार आहे का? तुला काय वाटतं ग? तू जर मला चहा बनवून दिली नाही तर मी स्वतःच्या हाताने चहा बनवून घेऊ नाही शकत काय? बनव ना. आणि हो, माझ्यासाठी पण बनव. वाट बघा. नको बनव, मला काय.
घ्या डोसा, आयता चहा. काय बनवलंय? काय म्हणजे चहा आहे. चहा यायला वाटलं नव्हतं हे दिवस पण येतील कधी. म्हणजे काय, घरात बायको असताना रविवारी पण चहा बनवायला लागते. मग काय झालं, शिकशील ना चहा बनवायला. आणि तसंही तुला कुठे आवडतो रे माझ्या हातचा चहा. एवढे दिवस झाले काही ना काहीतरी फॉल्ट काढतोच आहेस. तुला काय वाटतं ग, मी मुद्दामून करत असतो काय? मग मी काय मुद्दामून करते का? गेली 4 वर्ष मी तुझ्यासाठी चहा बनवते. याआधी काहीच प्रॉब्लेम नव्हता, आत्ताच प्रॉब्लेम स्टार्ट झालेत. अच्छा. आणि त्यात तुला दिवसातून 10 वेळा चहा लागतो. आणि तुला काय वाटलं फक्त तूच जातोस ऑफिसला? मी पण जाते जॉबला. आणि हो, मलाही पण एकच दिवस सुट्टी असते, कळलं ना? मग काय, चहा बनवायला काही नाही. 10 वेळा तो कप धुवा, भांडी घासा, त्याचं काय? त्यासाठी मी तुला कामवाली लावून दिलेली आहे असं वाटतंय मला. कामवाली 10 वेळा येत नाही, एकदाच येते. मग जेवण बनवायचं असतं, ते कोण बनवणार? म्हणजे आता तुला एवढा त्रास व्हायला लागला या सर्व गोष्टींचा? हो, म्हणजे तुझं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन पाहिजेच ना. हे बघ, आजपासून कशाला, आत्तापासून आपण जी काही कामं करणार ना ती 50-50. 50-50? हो. म्हणजे अर्ध अर्ध? हो. पक्का? हो. चल. कुठे? चल किचन मध्ये चल. मी नाही येणार. 50-50 काम करायचं म्हणतेस ना, मग चल करूया. अर्धी अर्धी काम आहेत. चल चल चल. फिफ्टी 50 काय? पाणी टाकलंय, साखर टाकून घे. चहा पावडर टाक, मी साखर टाकलीये. तो नाहीये. आले टाका. दूध प्लीज. होईल आता, या गाळून. हे सही यार, हा कोणता कप? त्याचं काय, तुला हल्ली आवडत नाही ना माझ्या हातचा चहा. निदान हा कप पाहून तरी तुझ्या मनाला समाधान वाटेल, म्हणून फक्त तुझ्यासाठीच बनवलाय रे. थांब, आपण काम एकत्र करायचं डिसाईड केलं, ठीक आहे. 50-50. पण शेअरिंगचं काय? ते पण 50-50 झालं पाहिजे. थांब, ही 1 कप चहा.